नमस्कार. प्रिया स्टाईल हब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण आहे ना प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग ते पण डायरेक्ट कपड्यावर कसं करतात ते बघणार आहोत आणि ह्याच्या पुढच्या पार्टमध्ये मी त्याचा स्टिचिंग व्हिडिओ पण तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. तर त्याच्या अगोदर आहे ना आपण त्याचे आहे ना मेजरमेंट बघूया की कसे मेजरमेंट घेतलेत आणि त्याच्यामध्ये काय 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 ॲड केलं आहे आणि कसं ॲड करायचं ते मी तुम्हाला आता समजवते. हे बघा, याची उंची हाईट आहे किती 14, त्याच्यामध्ये 2 इंच प्लस केले तर झाले हे 16 इंच. आता याची छाती आहे 38 इंच, त्याला 4नी डिवाइड केलं म्हणजे त्याच्या 4नी त्याला भाग केला तर 9.5 होतं. त्याच्यामध्ये 2 इंच आपल्याला ॲड करायचं आहे. तर हे काय आहे, सिलाई मार्जिन नाही, हे लूजिंग आहे. कारण आपण इथं मुंड्यामध्ये डाट देणार आहोत ना, त्याच्यासाठी 1 इंचाचा डाट आणि अर्धा इंच स्टिचिंगसाठी असं हे 2 इंच प्लस केले. तर हे किती झालं 11.5. आता याची कंबर आहे किती 33, तर त्याचं पण 4नी डिवाइड केलं तर किती येतं 8.25 इंच आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्लस 3 इंच करायचं आहे म्हणजे 2 इंचाचा डाट आणि 1 इंच आपल्याला दोन्ही साईडला अर्धा इंच स्टिचिंगसाठी. तर हे किती झालं 11.25 इंच. बघा 11.25 11.25 इंच. त्याच्यानंतर ह्याचं शोल्डर किती आहे 14.5. 14.5चं आपण घेणार आहोत 7.25 इंच. तर आपल्याला गळा कसा घ्यायचा आहे त्याच्याप्रमाणे शोल्डर आपण कमी जास्त करायचं. बोट नेक असेल तर पूर्ण शोल्डर घ्यायचं आणि डीप नेक असेल तर आपण शोल्डर कमी करून घ्यायचं. ते मी कटिंग करताना तुम्हाला सांगेन. आता ह्याचा मुंडा म्हणजे ह्याचा आर्महोल मुंडा घेर किती आहे 18, तर त्याचा किती येणार 9 इंच. आता ह्याचा डाट पॉईंट किती आहे 10, तर 10ला आता ह्याचा डाट पॉईंट आहे 10 इंचावर डाट पॉईंट येणार, पण तो डाट पॉईंट आपण किती घ्यायचा ते बघा. आता आपलं किती आहे छाती किती आहे 38, तर त्याला 10नी डिवाइड करायचं म्हणजे किती येणार 3.8. आता मी तुम्हाला थोडंसं टेपचं मेजरमेंट समजवते. हे बघा, आता आपला मेजर टेपमध्ये 1 ते 2 म्हणजे हे 1 मधलं किती 1 इंच आहे. तर 1 इंचामध्ये आपल्या लाईनी किती येतात बघा. आता ही पहिली लाईन, ही दुसरी आणि ही तिसरी. तर ही तिसरी लाईन आपली 1/2 इंचाची असते. त्याच्यानंतर हे किती होतं, इथं एक लाईन आहे आणि त्याच्यानंतर ही एक मोठी लाईन येते, तर हे अर्धा इंच असतं. त्याच्यानंतर इथं एक छोटी आणि परत इथं म्हणजे हे झालं 1/2 इंच आणि इथं एक मधी लाईन येते आणि ही एक नंतर मोठी लाईन येते. मग हे झालं 1 इंच आपलं. म्हणजे 1 इंचाच्या मध्ये ह्या दोन्ही लाईनी सोडल्या तर मध्ये किती लाईनी येतात 1 2 3 4 5 6 7 लाईनी येतात. तर आता बघा आपलं 3.8 येणार म्हणजे किती येणार म्हणजे 1/2 इंच पाऊण इंच इथं येतं आपलं. तर त्याच्या पुढं एकच लाईन आली म्हणजे इथं 8 आणि 9 असे 2 असणार आहेत. तर ह्याच्यामध्ये आपल्याला एवढं घ्यावं लागतं. तर मग एवढा पण मेजरमेंटमध्ये एका लाईनीचा काही फरक पडत नाही. तर मग आपण मागची किंवा पुढची लाईन घ्यायची. तर आता मी काय केलं आहे 3.8 येत आहे, तर मी ही लाईन घेतली म्हणजे पावणे 4 इंच घेतले आणि त्याच्यामध्ये मी प्लस अर्धा इंच केले शिलाई मार्जिनसाठी म्हणजे 4.25 इंचावर आपला हा डाट येणार. हे झालं. आता बाही किती आहे 9 इंच आणि दंडघेर आहे त्याचा 10.5 इंच. आता हे मेजरमध्ये काय काय मी चेंजेस केले हे तुम्हाला सांगितले. तर आता आपण आहे ना ह्याची कपड्यावर डायरेक्ट कटिंग करून घेणार आहोत. तर अगोदर आपण अस्तरवर कटिंग करणार आहोत. तर मी थोडा अस्तर प्रेस वगैरे करून घेते आणि तर हे पहा आपण आता अगोदर काय करायचं आहे, अगोदर आपण पाठीमागच्या भागाचं कटिंग करून घेणार आहोत. तर आपण पाठीमागच्या भागामध्ये काय करणार आहे, तर आपण आपली उंची किती आहे पूर्ण उंची आपली 14 आहे. तर पाठीमागच्या भागामध्ये आपण 1 इंच प्लस करायचे म्हणजे अर्धा इंच सिलाई मार्जिन सिलाईसाठी इकडे जाणार आणि वरती मुंड्याच्या इथं सिलाईसाठी अर्धा इंच जाणार, 1 इंच जाणार म्हणून आपण इथं 15 इंच घेणार आहोत. आता हे 15 इंच घेतलं. आता हे आपण 2 ठिकाणी 15 इंचावर मार्किंग करून घेऊया आणि ही लाईन सरळ मारून घ्यायची. आता हे पहा मला पाठीमागं मी बोट नेक बनवणार आहे, त्याच्यामुळे आपलं शोल्डर किती होतं 7.25 इंच, तर ते मी पूर्णच घेणार आहे 7.25 इंच.
आणि शिलाईसाठी मी अजून 5 इंच एक्स्ट्रा, म्हणजे मी एकूण 7.5 इंच शोल्डर घेते बोटनेकसाठी. आता याची मुंड्याची खोली म्हणजे आर्म होलसाठी आपल्याला किती घ्यायचे, आपण 6.25 इंच घेऊया. जर ह्याचा डीप नेक असतं तर 6.5 घेतलं असतं तरी चाललं असतं, पण हे बोटनेक आहे म्हणून मी 6.25 घेतले. आता ह्याच्यावरच आपल्याला, आता इथं घेतले हेच आपल्याला इथं पण 7.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं. आता हे झालं, ही लाईन आपल्याला सरळ मारून याचं आपल्याला काय करायचं माहिती आहे, याचं आपल्याला हाफ करायचं. याचं आपण हाफ करूया आणि इथे पॉईंट देऊन घेऊ. आता ही जी लाईन आहे ते आपण मारून घेऊ आणि हा आपला पॉईंट आहे. तर ह्याच्या आतमध्ये आपल्याला 5 इंच यायचे आणि ही लाईन अशी मारून घ्यायची. आता आपल्याला ह्याच्यावर चेस्ट मार्किंग करायचं. आता आपला 38 चेस्ट आहे, त्याचा चौथा भाग येतो 9.5 इंच तो, आणि 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिन द्यायचं. आता कंबर आपली 33 आहे, त्याचं किती येतो 8.25 येतो आणि 1 इंच आपल्याला डाटसाठी, म्हणजे आपण इथं किती घेणार आहोत 9.25 आणि 2 इंच आपली शिलाई मार्जिन. आणि या लाईन मग सरळ मारून घ्यायच्या. आणि हे बघा आपला हा मधला पॉईंट आलाय ना इथं, हा पॉईंट आणि इथून 1 इंच आतमध्ये असं आपलं फ्रेंच कर्व स्केल असं ठेवायचं. आणि हे पॉईंट जिथं पण मिळतात तिथून आपल्याला जसं बसल तसं ठेवायचं आणि हा आपल्याला स्टेप देऊन घ्यायचं. इथून आपल्याला थोडंसं अर्धा इंच परत खाली घ्यायचं. आता आपल्या हे बघा, आपण आर्महोल एकदा मेजर करून घेऊया. अर्धा इंच वरती जाणार आहे शिलाईसाठी. तर पहा आपल्याला किती यायला हवं आहे, 9 इंच. नाही, थोडा कमी आहे, तर अजून आहे ना आपल्याला थोडंसं अजून खाली जावं लागणार. ही लाईन अशीच जायचं आणि इथं परत असं ठेवून हा आर्महोल शेप आपण देऊन घ्यायचा. आणि परत इथून असं थोडंसं खाली जायचं. आता पुन्हा एकदा आपण हे मेजर करून बघूया आपला 9 येतोय का. तर आपला आता बरोबर आलाय. तर हा आपला फिक्स आर्महोल झाला आहे. आता हे पाठीमागच्या भागाचं कटिंग झालं. आता ह्याचा डाट कुठे द्यायचा बघा, ह्याचा हाफ करायचं आणि इथे असं हे करून घ्यायचं आणि इथे मार्किंग करायचं. आणि आपण अर्धा इंच डाटसाठी घेतलंय. ते मार्किंग करायचं आणि याचं कटिंग करून घ्यायचं. हा झाला आपला पाठीमागचा भाग. आता मी ह्याच्या गळ्याचा शेप आत्ताच देत नाही आहे. आता आपल्याला अजून ह्याच्यामध्ये एक काम करायचं आहे.
बघा आपल्याला 2.5 इंच ठेवून इथं आपल्याला थोडासा शोल्डर स्लोप द्यायचा आहे, कारण का आपला बोट नेक आहे म्हणून. तर आपण आता ह्याचं कटिंग करून घेऊ. आता हे झालं आपलं कटिंग पाठीमागच्या भागाचं. आता आपल्याला पुढच्या भागाचं कटिंग करायचं. आता पुढचा भाग कटिंग करण्यासाठी आपण काय करणार आहोत, मगाशी जे मेजरमेंट आपण जे रेडी केलं होतं ते पूर्णपणे पुढच्या भागासाठीच होतं. तर आता आपण थोडीशी घडी अशी मोठी करून घेऊयात. मी आता बघा, आता जे पण मेजरमेंट आपण हे केलंय ते आपल्याला टाकायचे. आता एक खाली अगोदर आपण एक लाईन मारून घेऊ सरळ. आणि दुसरी एक लाईन आपण 1 इंचावर मारून घेऊ. आपण पुढच्या भागासाठी किती घेतली होती, 16 इंच घेतली होती, बरोबर आहे ना. तर ही 1 इंच अगोदरच आपण, मी त्याच्यानंतर आपली उंची किती 15 इंच ते आपण घ्यायची. आता आपण मागचा आपला बोट नेक होता, आता पुढचा आपला डीप नेक आहे. तर आपलं शोल्डर किती घेतलं होतं आपण मागच्या याच्यात 7.5 घेतलेलं, 7.25 घेतलेलं आणि 1/2 इंच पण शिलाईसाठी घेतलं होतं. तर आता आपण काय करायचं आहे, याच्यामधून 1/2 इंच कमी करून आपण पुढच्या भागासाठी आपण 6.5 इंच घ्यायचं. 6.5 इंच झालं. आता इथं आर्महोलसाठी आपण 7 इंच घेऊया. तर ही लाईन पण आपण मारून घ्यायची. आता इथे पण आपण काय करायचं, 1/2 इंच आतमध्ये येऊन आता ह्याच्यावर चेस्टचं मार्किंग करायचं. आपली चेस्टचं मार्किंग किती आलं होतं आपलं 11.5 इंच आणि 2 इंच सिलाई मार्किंग. आता इथं वेस्ट लाईनवर पण आपलं किती आलेलं 11.25 इंच आणि 2 इंच सिलाई मार्किंग. आता ह्या लाईनी आपण अगोदर सरळ करून घेऊया. आता हे इथपर्यंतचं मार्किंग कळलं तुम्हाला. आता आपल्याला ही शोल्डर पट्टी किती ठेवायची ते बघायचं. तर मला 2.5 इंचची ठेवायची, तर मी 3 इंचावर एक मार्किंग करते. म्हणजे अर्धा इंच इकडे शिलाईसाठी जाईल आणि 3.5 इंचावर मी एक मार्किंग करते. आता हे किती उरलंय 2.25 इंच. तर मला ह्याचा गळा किती ठेवायचा आहे 6 इंच. तर मी 6.5 इंचावर एक मार्किंग करते. आणि एक बॉक्स बनवून. आता ह्याचा गळा
तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही बनवू शकता. गोल बनवायचं आहे तर गोल गळा बनवा, पान गळा बनवा, व्ही नेक बनवायचे कुठलाही. तर मी ह्याचा ना असा थोडासा असा पानगळा शेप म्हणजे पानगळा टाईप बनवणार आहे. तर मी हा असा बनवला आहे. थोडासा एक खाली येतो. हे झालं. आता आपल्याला ह्याच्या आर्महोलचं पण मार्किंग करून घ्यायचं. आता ह्याचं आपण हाफ करून घ्यायचं. ह्याचं 3.5 इंच आणि आता आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा. तर हे कसं बसतंय फ्रेंच कर्व ते बघून हा जरा आर्महोलचा शेप. आता आपल्याला डाट पॉईंट द्यायचा. आता आपला डाट पॉईंट किती आला होता? 4.25 इंच. हा, इथून वरून आपल्याला किती इंच घ्यायचं होता? 10 इंच. 10 येणार आहेत, आपण 10.5 वर मार्किंग करायचं. आणि इथून आपल्याला किती घ्यायचं आहे? 4.25 इंच. हा झाला. आता इथं 4.25 घेतलं तर अर्धा इंच कमी करून 4.25 आहे त्याच्यात हे अर्धा इंच कमी करून इथे घ्यायचं. तर हे आपल्याला ही एक आपण ही एक लाईन मारून घेतली. आता आपण डाट किती ठेवला होता? 2 इंचाचा. तर इथे एक 2 इंचावर एक मार्किंग करायचं आणि ही एक लाईन मारून घ्यायची. हे झालं. आता आपल्याला हे फ्रेंच कर्व स्केल अशी ठेवायची आणि इकडे आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं आणि इथून आपल्याला हे 1 इंचावर हे मार्किंग करून घ्यायचं. आता हा आपला राऊंड बरोबर झालाय. तर इथून आहे ना थोडासा हा आतमध्ये घ्यायचा, असा हलकासा, आणि इथून असं थोडंसं बाहेर काढून म्हणजे हा जर हे फ्रेंच कर्व स्केलने बरोबर नाही झाला तर तुम्ही हाताने पण हा असा व्यवस्थित से देऊन घ्यायचा. हा, हे झालं आपलं. हे झालं आपलं मार्किंग. आता इथं आपला 1 इंचाचा डाट आहे, तर हा बंद झाला. तर आपण त्याच्यासाठी 2 इंच घेतलं होतं. तर हे आपलं पूर्ण मार्किंग करून झाले. तर आता आपण हा 1 इंच एक्स्ट्रा का घेतलं होतं? तर हे आपलं तर इथं किती इथे किती आहे? 4.5 आले. तर हा डाट इथं अर्धा इंच कमी होतं. हे किती कमी झालंय? हे 1.5 इंचापेक्षा 1 लाईन. म्हणजे इथं आपण काय करायचं? ह्याच्या डबल, म्हणजे जवळजवळ 1 इंचला 1 लाईन कमी. हे एवढं आपण इकडं कमी करून घ्यायचं.
तर आपण हा पाठीमागचा भाग आहे ना, हा इथे ठेवून बघायचा. तर आपलं हे बरोबर येते का नाही येत. तर हा आपला परफेक्ट आलाय बरोबर. आता आपण याचं कटिंग करून घेणार आहोत. आपण ते कटिंग करण्याच्या अगोदर हे 1 इंच एक्स्ट्रा का घेतलं होतं ते सांगते मी. हा डाट आहे ना थोडंसं आपण वाढवून घ्यायचा आणि हे पण थोडंसं आपण इकडे असं वाढवून घ्यायचं. तर हा तर कमी झाला होता, पण हे नंतर बंद केल्यानंतर आपल्याला हे करायला लागते. मी हे नंतर सांगते तुम्हाला. हे आता आपण इथून कट करून घेऊया. तर मी ह्याचा गळा पण कट करून घेते. तर इथे बघा आपण काही स्लोप वगैरे दिलेला नाही आहे. आता आपण हे ना हा रफली कट करून घ्यायचा. मग नंतर हा डाट आपण बंद केल्यावर हे कट करून घ्यायचं. हा डाट कट केल्यानंतर तर अगोदर हे बघा हा डाट आपण असा बंद करून घेऊन पण ह्याचा आपण शेप देऊ शकतो. तर पाहत आपला थोडासा आर्महोल खाली जाणार आहे. हे पहा आता पुन्हा आपण फ्रेंच कर्व स्केल ठेवायची अशी. आणि हा आर्महोल आपण बरोबर करून घ्यायचा. तर हा जसा आलाय हा आपला नवीन आर्महोलचं हे आहे. ह्यास आपण आता कट करून घेणार आहोत. सॉरी हे इथून आचून घ्यायचं होता. तर हा आपला एक साइड कट झाले. तर हे पहा आता आपण हा 1 इंच हा आपला इथे डाट पॉइंट आहे बरोबर. आपण इथे पण मार्किंग करून घेऊया डाट पॉइंटचं. तर हे दोन्ही असे आपण एकत्र मिळवले तर पाहिजे असा एक खड्डा पडतो. तर तो खड्डा पडू नये म्हणून आपण काय करायचं, ह्या लाईनपासून ते असं एक सरळ मार्किंग करून घ्यायचं थोडंसं असं. आता हे एकदा आपण परत पाठीमागचा भाग याच्यावर ठेवून घ्यायचा, कारण थोडासा आपला आर्महोल पण खाली आला होता ना. तर हे पहा आता हे आपण हे इथं ठेवून घ्यायचं आणि इथं पुन्हा एकदा असं मार्किंग करून घ्यायचं. आता ही लाईन आपली परफेक्ट आहे. आता हे असं आपण जेव्हा जॉईंट करणार तेव्हा आपल्याला इथे असा खड्डा पडतो. तर आपण हे ना हे असं हे पहा हे असं आहे. सरळ लाईनमध्ये हे कट करून घ्यायचं.
झालं आपलं कटिंग. आता तुम्हाला फ्रंट ओपन करायचं आहे का बॅक ओपन करायचं आहे ते तुमच्यावर अवलंबून आहे. मी फ्रंट ओपन करणार आहे, त्याच्यामुळे मी इथून कट करणार आहे. मी याचे 2 पार्ट करणार. मी हे असं जॉईंट अर्धा इंच आपण मार्जिन घेतलं आहे, ते असं करून हे असं जॉईंट होईल. आता हे जे आपले डार्क पॉईंट आहेत त्याच्यावर आपण एक नॉच मारून घेणार आहोत. इथे पण आपण इथे आपल्या फिटिंगचे आहे ते पण आपण एक घेणार आहोत. आता हे झालं आपलं प्रिन्सेस कटचं मागचं आणि पुढच्या भागाचं कटिंग. हा झाला पाठीमागचा भाग. आता इथे पण आपण एक नॉच मारून घेऊ आणि फिटिंगच्या इथे पण आपण एक नॉच मारून घेऊ. तर हे झालं आपलं पुढचं आणि पाठीमागच्या भागाचं कटिंग. आता आपण हे ना बाहीचं कटिंग बघणार आहोत. तर अगोदर मी हे कटिंग करून घेते, त्याचा फोल्ड करून घेते. पण या फोल्डमध्ये माझी बाही बसणार नाही. आता आपण बाहीचं हे कसं काढतो, छातीचं बाहीची घडी किती घ्यायची याच्यावर पण खूप हे होतं. आता छातीचा 4था भाग घ्यायचा 9.5, त्याच्यातून 1 इंच मायनस करायचं. तर अशी काय माझी बाही बसत नाही. मी आता अशी कट करते बघा. मी अशी घेते, छातीचा 4था भाग घ्यायचा. छातीचा 4था भाग किती आहे, 9.5 इंच बरोबर. त्याच्यातून 1 इंच मायनस करायचं, तर 8.5 इंच. 8.5 इंच आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे आपल्याला ही आपल्याला 10.5 इंच बाहीची घडी घ्यावी लागणार आहे. तर आता हे पहा, आपल्याला बाही किती आहे, 9.5 इंच बरोबर. एक इंच एक्स्ट्रा करून घ्यायची, किंवा अर्धा इंच. मी 10 इंच अर्धा इंचच घेते. आता इथून पहा, हे 3.25 इंचावर मी एक मार्किंग करते. इथून आपल्याला घ्यायचं होतं 8.5 इंच. हे असं आपल्या राऊंडमध्ये 9.5 इंच आलं पाहिजे. हे पहा असं.
तर याचा दंड किती होता 10.5. तर इथे 5.25 वर एक मार्किंग आणि त्याच्यानंतर 2 इंच शिलाई मार्किंग. तर हे बघा, हे आपलं असे येणार आहे. दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं तरी चालेल. ह्याच्यात 2 इंचची गरज नाही, 1.5 इंच घेऊया. हे झालं. आता आपल्याला इथून 2 इंच हे करायचं आणि इथून असं याचा शेप देत जायचं. हे करा, असं ह्याचा शेप देऊन घ्यायचा बाईचा. आणि ही बाई कट करून घ्यायची. तुम्ही अशा प्रकारे बाही कट करून घेतली ना, म्हणजे ती जॉईन करताना कुठेही कमी वगैरे होत नाही. नाही तर मग काय होतं, बाही छोटी पडली ना की मग आपण ओढून ताणून तिला बसवली का मग ती. आता हे पहा, आपल्याला हा आतला राऊंड देण्यासाठी काय करायचं आहे, इथे आपण 2 इंच सोडलं होतं ना, ते तिथून ते इथपर्यंत आपण घ्यायचं आणि त्याचा हाफ पार्ट करायचा. हाफ केला तर इथून अर्धा इंच आतमध्ये जायचं आणि हे असं इथे हा शेप. तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला सुरुवातीला नाही जमणार आहे, पण एकदा तुम्हाला सवय झाली ना की मग तुम्ही हा राऊंड शेप पण जास्त पण नाही आहे राऊंड काढायचा, छोटासा. आणि त्याच्यानंतर बघा, इथे आपण आहे ना एक छोटासा कट करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला कळते की हे आपलं पुढच्या भागाचं हे आहे. आणि इथं आपलं मार्जिनसाठी जे आपण हे केलं तिथे पण एक कट करून घ्यायचं. आणि ह्याचं आता मी मेन फॅब्रिकवर कटिंग करणार आहे आणि तुम्हाला ह्याच्या पुढच्या भागात मी ह्याचं सविस्तर स्टिचिंगचा व्हिडिओ पण दाखवणार आहे. आता तुम्ही व्हिडिओमध्ये इथपर्यंत आलाच शेवटपर्यंत, तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा मैत्रिणींमध्ये आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करत राहा तुम्ही. आणि याच्यानंतर तुम्हाला कुठला व्हिडिओ बघायचा आहे, कटोरी ब्लाऊज बघायचा आहे, साधा ब्लाऊज कुठला, तर तुम्ही मला कमेंट करून सांगत राहा. तुम्हाला जो हवा तो व्हिडिओ मी टाकेन. थँक्यू.